नमस्कार. उन्हाळा आला की बाहेर खेळण्याचा मोह काही आवरत नाही, नाही का? पण हे वाढतं तापमान आणि खेळ यांचं गणित थोडं जपूनच मांडावं लागतं. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की उन्हाळ्यात खेळाचा पुरेपूर आनंद घेताना या उष्णतेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा. उन्हाळ्यात खेळायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण या उत्साहात आपला एक सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मैदानात उतरलेला असतो आणि तो म्हणजे प्रखर ऊन. मग या उष्णतेला हरवण्यासाठी आपली तयारी आहे का? चला पाहूया कसा बनवायचा आपला परफेक्ट गेम प्लॅन. हो, बरोबर ऐकलत. या मोसमात आपला सामना कोणत्या टीमशी नाहीये, तर तो आहे थेट कडक उन्हाशी. आणि लक्षात घ्या, ह्या प्रतिस्पर्धेला चुकूनही कमी लेखायचं नाही. याला सामोरं जाण्यासाठी एक जबरदस्त रणनीती आखायलाच हवी. सगळ्यात आधी धोक्याची पहिली घंटा ओळखायला शिकूया. ती म्हणजे हीट एक्झॉशन. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराने दिलेलं एक वॉर्निंग सिग्नल आहे. जेव्हा शरीर आतून गरजेपेक्षा जास्त गरम होतं तेव्हा चक्कर येते, खूप घाम येतो, थकवा जाणवतो. याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि समजा आपण या वॉर्निंग सिग्नलकडे दुर्लक्ष केलंच तर पुढची स्थिती खूप गंभीर असू शकते. ती म्हणजे हीट स्ट्रोक किंवा उष्माघात. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे बरं का. यात होतं काय की शरीराची आतली नैसर्गिक कूलिंग सिस्टमच बंद पडते आणि हे जीव घेणंही ठरू शकतं. म्हणूनच स्वतःला इथपर्यंत पोहोचूच द्यायचं नाहीये. चला तर मग आता समस्येबद्दल बोलणं पुरे झालं, उपायांबद्दल बोलूया. या उष्णतेविरुद्ध लढण्यासाठी आपली बचावात्मक रणनीती, आपला गेम प्लॅन कसा असायला हवा त्यावर एक नजर टाकूया. आपल्या या गेम प्लॅनमध्ये 4 मुख्य डावपेच आहेत. 1. हायड्रेशनवर कंट्रोल. 2. खेळासाठी योग्य वेळ निवडणं. 3. योग्य कपडे आणि आहार. आणि 4. खेळताना योग्य वेग राखणं. चला आता यातली प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे समजून घेऊया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम हायड्रेशन, म्हणजे शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी फक्त तहान लागल्यावर प्यायचं नसतं. खेळायला जाण्याआधी, खेळताना आणि खेळ संपल्यावरही भरपूर पाणी प्या. आणि हो, जर खूप वेळ खेळायचा प्लॅन असेल तर शरीरातले क्षार कमी होऊ नयेत म्हणून इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स घेणं खूप फायद्याचं ठरतं. आपला दुसरा डावपेच आहे वेळेचं योग्य नियोजन. हे बघा, सरळ हिशोब आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 ही वेळ म्हणजे डेंजर झोन. या वेळेत ऊन सर्वात जास्त असतं. त्यामुळे खेळण्यासाठी सर्वात चांगली वेळ कुठली? तर सकाळी 10च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतर. हा एक साधा नियम पाळला तरी खूप फरक पडतो. आता वळूया तिसऱ्या डावपेचाकडे, योग्य तयारी. कपड्यांपासून सुरुवात करूया. हलक्या रंगाचे सैल कपडे घाला जे उष्णता बाहेर टाकतील. गडद आणि जाड कपडे उष्णता शोषून घेतात, त्यामुळे ते टाळा. खाण्यापिण्याचंही तसंच आहे. खेळण्याआधी टरबूज, काकडीसारखी पाणीदार फळं खाणं उत्तम, पण जड तेलकट जेवण ते खेळण्याआधी नकोच. आणि आपला चौथा डावपेच आहे खेळाचा वेग नियंत्रणात ठेवणे. सतत खेळत राहू नका. हा 30-10चा नियम लक्षात ठेवा. म्हणजे काय तर दर 30-40 मिनिटांच्या खेळानंतर सावलीत 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्याच. यामुळे शरीराला थंड व्हायला आणि ऊर्जा परत मिळवायला वेळ मिळतो. खेळ संपला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. खेळानंतरची काळजी ही तितकीच महत्त्वाची आहे. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन लावणं, शरीराला थंड करण्यासाठी मस्त गार पाण्याने आंघोळ करणं आणि शरीरातील पाण्याची कमी झालेली पातळी भरून काढण्यासाठी लिंबू, मीठ आणि साखरेचं पाणी पिणं, या गोष्टी विसरू नका. आता समजा आपण सगळी काळजी घेतली, पण तरीही कधीकधी शरीर आपल्याला धोक्याचे इशारे देऊ लागतं. हे संकेत वेळेवर ओळखणं खूप खूप महत्त्वाचं आहे. मग असे कोणते रेड फ्लॅग्स किंवा धोक्याचे इशारे आहेत जे दिसले की विचार न करता खेळ लगेच थांबवायला हवा? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. ही लक्षणं नीट लक्षात ठेवा. जर चक्कर येत असेल, प्रचंड थकवा जाणवत असेल, डोकं दुखत असेल, मळमळ किंवा उलट्या होत असतील, खूप जास्त घाम येत असेल किंवा काही वेळेस अचानक घाम येणंच बंद झालं असेल, तर यापैकी काहीही जाणवल्यास तो शरीराने दिलेला स्पष्ट इशारा आहे की आता थांबा. बरं, आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. या सगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या? चला या सगळ्याचा सार एका सोप्या आणि प्रभावी सूत्रात मांडूया, जो आपला विजयाचा फॉर्म्युला ठरू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे सोपं समीकरण लक्षात ठेवा. भरपूर पाणी, सावलीत आराम, हलके कपडे आणि नियमित ब्रेक. या 4 गोष्टी एकत्र आल्या की उन्हाळ्यातला कोणताही खेळ एकदम सुरक्षित आणि आनंददायी होतो. हेच आहे या संपूर्ण चर्चेचं सार.
तर मग या सगळ्या माहितीनंतर या उन्हाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी आपल्या खेळाच्या सवयींमध्ये असा कोणता एक महत्त्वाचा बदल आपण सगळे करणार आहोत यावर नक्की विचार करा. कारण लक्षात ठेवा, योग्य तयारी हाच विजयाचा खरा मार्ग आहे. सुरक्षित खेळा आणि या उन्हाळ्याचा मनसोक्त आनंद घ्या.